नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक ज्याचं नाव आहे परफेक्ट नंबर. ठीक आहे. परफेक्ट नंबर्स म्हणजे काय असतात याच्या पहिला आपण जे टॉपिक घेतले होते नंबर्सच्या बद्दल. ठीक आहे. ते थोडी तुम्ही एक वेळा रिवाईज करा. परफेक्ट नंबर हा कन्सेप्ट थोडासा डिफरंट कन्सेप्ट आहे. बघा, परफेक्ट नंबर म्हणजे काय? द सम ऑफ ऑल फॅक्टर्स ऑफ अ नंबर. म्हणजे एक नंबर जो दिलेला आहे त्या नंबरच्या सगळ्या फॅक्टर्सची सम. बघा, प्राईम फॅक्टर्स वेगळा पार्ट असतो आणि फॅक्टर्स हा वेगळा पार्ट असतो. ठीक आहे. इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ अ नंबर. जर समजा त्या नंबरचे सगळे फॅक्टर्सची सम आणि त्या नंबरचा 2 टाइम्स जर हा इक्वल असेल तर तो नंबर जो आहे तो असतो परफेक्ट नंबर असतो. ठीक आहे. बघा, आता फॉर एक्झाम्पल इथे सपोज मी इकडे एक एक्झाम्पल घेतला, 6 घेतो आता. ठीक आहे. मला 6 बघायचा आहे की हा 6 हा परफेक्ट नंबर आहे की नाही आहे. तर पहिले आपण काय करणार, ह्या ठिकाणी 6चे फॅक्टर्स काढणार. 6चे फॅक्टर्स म्हणजे काय की 6 जो आहे हा कोणत्या कोणत्या नंबरचा डिव्हिजिबल आहे. म्हणजे बघा, प्रत्येक नंबर जो आहे हा 1चा डिव्हिजिबल असतो. म्हणजे 1 हा फॅक्टर, हा 1 जो आहे हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. म्हणजे इथे आपण 6ला असू शकतो ह्या ठिकाणी 1 मल्टिप्लाय बाय 6. ओके. आता 6 हा इवन नंबर असल्यामुळे हा 2ने डिवाईड होईल. म्हणजे 2चा मल्टिपल राहील हा. तर 2 3 होऊन जाईल हा इथे 6. ठीक आहे. आता 3चा पण आहे, पण 2 3 आणि 3 2 बघा, 2 3 आणि 3 2 ह्या दोन्ही पण ज्या वे आहे, म्हणजे 3 2 6 2 3 6 हे दोन्ही पण वेज काय याच्यातले सेमच आहे. म्हणजे इथे फक्त काय नंबर रिव्हर्स झाले ह्या ठिकाणी, पण यांचं जे मल्टिप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला काय भेटणार, इथे 6च भेटणार. म्हणजे इथे आपलं काय करायचं आहे, ह्या ठिकाणी ह्या फॅक्टरला इथे स्टॉप करून टाकायचा आहे. ठीक आहे. आता हा फॅक्टर इथे स्टॉप केल्याच्या नंतर समोरची स्टेप जी आहे की आपल्याला यात नाही का लेफ्टला वरून खाली आणि राईटला खालून वर असे हे फॅक्टर्स लिहून काढायचे आहे. म्हणजे आपल्याकडे हा जो 6 आहे हे 6चे फॅक्टर्स तुम्हाला काय भेटले ह्या ठिकाणी 1 2 3 आणि 6 हे झाले 6चे फॅक्टर्स झाले. ओके. आता बघा, तुम्हाला इथे प्रॉपर्टी काय म्हटली ह्या ठिकाणी की सम ऑफ ऑल द फॅक्टर्स. बघा, हा जो सेंटेन्स तुम्हाला म्हटला ह्या ठिकाणी पहिला, सम ऑफ ऑल द फॅक्टर्स ऑफ अ नंबर. नंबर म्हणजे कोणता? 6. ह्या 6चे नाही का सगळ्या फॅक्टर्सची सम. सगळ्या फॅक्टर्सची सम म्हणजे 6चे सगळे फॅक्टर आपण जे काढले 1 + 2 + 3 + 6 यांची सम. ठीक आहे. तुम्हाला याची सम काय भेटणार ह्या ठिकाणी 6 + 3 9 9 + 1 10 10 + 2 12. म्हणजे 12 झाला याचा सम झाला. ठीक आहे. हे झालं तुमचं सम ऑफ ऑल द फॅक्टर्स ऑफ अ नंबर. आता हे सम काढल्याच्या नंतर इथे तुम्हाला समोर अजून काय म्हटलं ह्या ठिकाणी इज इक्वल टू 2 टाइम्स अ नंबर. 2 टाइम्स अ नंबर म्हणजे त्या नंबरचा 2 टाइम्स म्हणजे डबल. बघा, नंबर कोणता तुमच्याकडे 6. 6चा 2 टाइम्स काढायचा आपल्याला. म्हणजे 6 जो आहे ह्या 6ला आपण मल्टिप्लाय करणार 2ने. ठीक आहे. तर 6 2 तुम्हाला काय भेटते ह्या ठिकाणी 12. आता बघा, जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल याला, तर तुम्हाला हा 12 सम ऑफ द फॅक्टर्स ऑफ अ नंबर किती आहे 12 आणि 2 टाइम्स नंबर पण किती आहे 12. म्हणजे 6 जो आहे हा 6 काय झाला आपला 6 इज अ परफेक्ट नंबर. बघा, परफेक्ट नंबर म्हटलं मी ह्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही म्हणत आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर वेगळा असतो, परफेक्ट नंबर हा वेगळा असतो. ठीक आहे. बघा, अजून आपण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हा पार्ट बरोबर याच्यात समजून जाणार. सपोज इथे मी आता समजा एक नंबर घेतला 28. ठीक आहे. 28 हा 1चा प्रत्येक नंबर हा 1चा फॅक्टर असतो, इथं आपला माहितीच आहे. 1चा फॅक्टर झाल्यानंतर 28 हा इवन नंबर आहे म्हणजे 2चा फॅक्टर राहील. 2 मल्टिप्लाय बाय 2 1 2 4 14 2 28. आता 28 हा जो आहे हा 3चा फॅक्टर नाही आहे, म्हणजे 3च्या टेबलला येत नाही तर तो येणार नाही. 4च्या टेबलला येतो का 4 7 28. 4 7 28. ओके. 5च्या टेबलला येत नाही, 6च्या पण येत नाही, 7च्या येतो. पण इथे बघा काय झालं 4 7 7 4 नंबर हे रिव्हर्समध्ये आहे. म्हणजे आपलं इथे नाही का फॅक्टर्सला स्टॉप करायला लागेल. ओके. फॅक्टर स्टॉप केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडचे नंबर जे आहे खालून वरून खाली लिहायचे आहे आणि राईट साईडचे नंबर हे वरून खाली लिहायचे आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही जेव्हा नंबर लिहून काढणार तर तुम्हाला यात आता 28चे हे फॅक्टर्स भेटणार 1 2 4. नंतर हे खालून वर न्यायचे इथे 7 14 आणि 28. ओके. आता हे नंबर्स काढल्याच्या नंतर बघा इथे तुम्हाला काय म्हटलं ह्या ठिकाणी
काय म्हटलं इथे सम ऑफ ऑल द फॅक्टर्स ऑफ अ नंबर म्हटलं, म्हणजे पहिलं आपल्याला काय करायला लागेल, त्या फॅक्टर्सची सम काढायला लागेल. सम म्हणजे ॲडिशन, म्हणजे आपल्या इथे 1 + 2 + 4 + 7 + 14 + 28 आपल्याला याची तर काय करायचं आहे, ह्या ठिकाणी सम काढायची आहे. तर तुम्हाला याची सम जी आहे, तुम्हाला जी सम भेटली तर याची ती आहे 56 झालं. आता हे 56 सम काढल्याच्या नंतर आता आपल्याला इथे चेक करायचं आहे, ह्या ठिकाणी काय म्हटलं इथे तुम्हाला 2 टाईम्सचा नंबर, म्हणजे त्या नंबरचा 2 टाईम्स नंबर कोणता आपल्याकडे 28. हा 28 जो आहे, ह्या 28चा 2 टाईम्स म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 करायला लागेल याला. 2 8 जा 16 कॅरी 1 2 2 जा 4 + 1 किती येईल, हा 5. म्हणजे बघा इथे आपण जेव्हा सम ऑफ द फॅक्टर्स काढलं तर तुम्हाला सम ऑफ द फॅक्टर्स 56 भेटलं आणि 2 टाईम्स ऑफ नंबर हे पण काय याचं 56 आहे. म्हणजे हा 28 जो आहे हा काय आहे, एक परफेक्ट नंबर आहे. ठीक आहे, हा एक काय आहे, परफेक्ट नंबर आहे. तर अशा प्रकारचा आपला एक व्हिडिओ होता परफेक्ट नंबरच्या बद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.